लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर बनलेली आहे। लोणावळ्यातलं अपडेट आपण घेतोय। मुसळधार पाऊस पडतो आहे लोणावळ्यामध्ये आणि पूरस्थिती निर्माण झालेली आहे लोणावळ्यात। त्यामुळे लोणावळ्यामध्ये पर्यटनाकरता अनेकदा लोक जात असतात। पावसात सुद्धा लोणावळ्यामध्ये पर्यटनाकरता लोक जात असतात कारण तिथलं वातावरण छान असतं। पण आता मात्र पूरस्थिती तिथे आहे। हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। सुमारे 250 घरांमध्ये लोणावळ्यात पाणी शिरलेलं आहे। काही ठिकाणी पाण्याची पातळी तब्बल 9 फुटांपर्यंत आहे। एनडीआरएफ आणि लोणावळा नगरपालिकेच्या संयुक्त पथकाने काल संध्याकाळपर्यंत 100 नागरिकांची सुरक्षित ठिकाणी सुटका केलेली आहे। सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवलंय। अंधार पडल्यामुळे बचाव कार्य थांबवावं लागलं होतं। दरम्यान रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे। सध्या 200 नागरिक कॉलनीतील इमारतींच्या दुसऱ्या मजल्यावर अडकून पडलेले आहेत अशी माहिती आहे। आमचे प्रतिनिधी सहकारी कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण अधिक बोलूया। कृष्णा, लोणावळ्यामध्ये पर्यटनाकरता खरं तर खूप ओढा असतो लोकांचा, पण आता जर लोणावळा पाहिलं पूरस्थितीमध्ये दिसतंय, काय सांगाल? अगदी मोठ्या प्रमाणात लोणावळ्यात पावसाळ्यादरम्यान मोठे पर्यटक जे आहेत या ठिकाणी लोणावळ्यात दाखल होत असतात। पण लोणावळ्यालगतच अगदी लोणावळ्याच्या बाजूला असलेली हुडको कॉलनी जी आहे ती आता या संपूर्ण हुडको कॉलनीत पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी देखील आपण पाहू शकतो, मी स्वतः या कमरे इतक्या पाण्यात आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी हा संपूर्ण हुडको कॉलनीचा ग्राउंड आहे। या ग्राउंडमध्ये 5 फूट जे आहे ते 4 फूट इतकं पाणी आहे आणि हुडको कॉलनीच्या आतमध्ये आपण पाहू शकतो 9 फूट इतकं पाणी जे आहे ते 9 फूट इतकं पाणी अगदी आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात ह्या संपूर्ण कॉलनीतले नागरिक जे रहिवासी आहेत हे देखील आपल्याला बाहेर पडताना मिळतात, कारण काल रात्रीपासूनच म्हणजे काल सकाळी देखील जे आहे पावसाचा जोर वाढला होता। मध्यरात्री देखील पावसाचा जोर वाढला। अगदी काही थोडं पावसाने जरी तुर्तास जे आहे ती विश्रांती घेतली त्यामुळे पाणी जे आहे ते ओसरताना आपल्याला पाहायला मिळतं। पण काल अगदी पूर्ण एक दिवस झालेला आहे ते नागरिक घरातच अडकून पडलेले आहे। काल एनडीआरएफ टीम संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर नगरपालिकेची प्रशासन जे आहे ते या ठिकाणी दाखल झालं होतं आणि तब्बल 100 ते 120 नागरिकांना जे आहे ते या ठिकाणाहून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। पण अगदी काल जसं मध्यरात्री जोरदार पाऊस पडला त्यामुळे देखील मध्यरात्री देखील काल जोरदार पाऊस पडला त्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अगदी पाहायला गेलं तर हा संपूर्ण ही हुडको कॉलनी आहे। या हुडको कॉलनीच्या चारही बाजूनी अगर डोंगर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे संपूर्ण पाणी जे आहे ते ह्या कॉलनीत साचलेलं पाहायला मिळतं। अगदी 1989 साली आणि त्याचबरोबर 2005 त्यानंतर 2026 अशा वेळेस ह्या तिन्ही साली जे आहे ह्या संपूर्ण पूर परिस्थिती निर्माण झाली होती कॉलनीत। अगदी जशी वाट मिळेल तशी जे ह्या संपूर्ण कॉलनीतले रहिवासी जे आहेत ते बाहेर पडताना मिळतात आणि अगदी ह्याच रोपवेच्या सहाय्याने संपूर्ण नागरिक ह्या संपूर्ण रोपवे जो आहे ही रशी जी आहे ती लावण्यात आलेली, याच्या सहाय्याने सर्वच नागरिक जे आहे ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण गेले 2 ते 1 दिवसांपासून अनेक नागरिक अडकून पडलेले आहेत। थेट आपण नागरिकांशी देखील काय सांगाल, आज तुम्ही रोपवेच्या सहाय्याने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, रोपवेच्या सहाय्याने तुम्ही बाहेर पडतात? सर, एवढा पूर होता, एवढं पाणी घुसलं होतं की घरात सगळं नसतेनाबूत झालं आहे। फ्रीज वॉशिंग मशीन सगळं आणि धान्य बिन्य खूप वाया गेलेले आणि एवढं लोकांचं नुकसान झालं आहे। आमच्यासारखे गोरगरीब आहेत, मिडियम क्लास आहेत, आम्ही मिडियम क्लास सोसायटी मानली जाते इथं। या मिडियम क्लास सोसायटीमध्ये सगळं नुकसान झालेलं आहे, खूप नुकसान झालेलं आहे आणि पाणी नाही, नगरपालिकेने काही सोय केली नाही। मेन तर सर्वात नगरपालिकेने काही सोय केली नाही सर। ना पाणी प्यायला आहे, ना लहान पोरं पण घरात आहेत, म्हातारे माणसं घरात आहेत, कोणाला काहीही मिळालेलं नाही सर। फक्त जी एनडीआरएफची टीम आहे ना, जी म्हणजे आमची जी शिवदुर्ग ही टीम, त्यांनी ह्या रश्या विषया बांधलेला आहे। त्यांच्यासाठी आम्ही त्यांना सल्यूट करतो की त्यांनी आमची काही लोकांना खूप मदत केली आणि लोकांना बाहेर काढलं। पण नगरपालिकेचा एकही माणूस आमच्याकडे आला नाही। फक्त थोड्या वेळापुरता जेवढे आले तेवढेच, नंतर एकानीही येऊन आम्हाला मदत केली नाही। आम्ही रात्रभर आहे, हे बघा त्या आजी तिथून ओरडतात, ते त्यांच्या पाणी पण प्यायला नाही त्यांच्याकडं। अगदी ही संपूर्ण कॉलनीतले रहिवासी असं देखील सांगतात की आम्हाला पियायला त्याचबरोबर खायला देखील पाणी अन्न जे आहे ते शिल्लक राहिलेलं नाही। अगदी आजी देखील ज्या आहेत त्या आपल्या व्यथा मांडताना पाहायला मिळतात, आम्हाला पाणी नाही किंवा खाणं नाही, पूर परिस्थिती जे निर्माण झाली, कोणी नगरपालिका असेल कोणी जे आहे ते या ठिकाणी येत नाही किंवा आमची दखल घेतली जात नाही असं देखील या आजींचं म्हणणं आहे। आणखीन आपण पाहू शकतो ह्या देखील
देखा आपण पाहू शकतो सर्वच नागरिक जे आहे ते आपल्याला त्रस्त झालेले आहेत, त्यामुळे कुठेतरी त्यांचा संताप देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या नागरिकाकडून देखील त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी ही घरं आहेत, या घरात संपूर्ण पाणी जे आहे ते झाले आपल्याला संपूर्ण साचलेलं पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात नागरिकांना जे आहे त्या अडचणींना सामोरे जावं लागते. अगदी मी दाखवू शकतो की याच संपूर्ण परिसरात जी घरं आहेत, पहिला माळा असेल, दुसरे माळा असेल, 3 माळे जे घरं आहेत, या संपूर्ण घराचं किचन देखील मी दृश्यांमध्ये दाखवतो की माझ्या व्हिडिओ जर्नलिस्ट यांना सांगू इच्छितो की किचन जे आहे ते संपूर्ण पाण्याखाली जे आहे ते गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 5 ते 6 फूट इतकं पाणी या किचनमध्ये भरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात जो होता संताप व्यक्त करताना पाहायला मिळतं. प्रशासन जे आहे ते आमच्याकडे लक्ष देत नाही असं देखील म्हणणं आहे. आपण पाहू शकतो संपूर्ण हा हॉल आहे, या हॉलमध्ये अगदी देखील पूर्ण घरातलं साहित्य असतील, सोफा असेल, सर्वच वस्तू आपल्याला तहस-नहस झालेला पाहायला मिळतं. सर्व विस्कळीत एकंदरीत पाहायला गेलं तर पूर्ण घरात जे पाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी नागरिकांशी देखील आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात, पण नागरिक कुठेतरी संतापले आहे. संताप जे आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळतं. अगदी काय सांगाल, संपूर्ण घरात पाणी साचलंय? खूप पाणी साचलं आहे. काय इन्फॉर्मेशन अगोदर आली नव्हती. लगेच पाणी ते रात्री सोडलं आणि सकाळी ते रिक्षा घेऊन फिरत होते की आवाहन करा पाणी सोडणार म्हणून. ठीक आहे. नक्कीच आपण पाहू शकतो पाणी कुठल्याही प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या नाहीये. अगदी आपण पाहू शकतो ह्या सर्व संपूर्ण घरात जे आहे आपण लाईट देखील या संपूर्ण घरात नाही आहे, त्यामुळे कारण एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण जीवन जे आहे ते जीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं. अगदी फ्रीज असेल, त्याचबरोबर सोफा असेल, संपूर्ण घर जे आहे ते आपल्याला विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात पाणी असेल किचनमध्ये, अगदी सर्वच या घरात सर्वच नागरिकांना जे आहे ते त्रस्त झालेले आहेत, कारण प्रशासनाकडून जो आहे ते कुठलीही सांगण्यात आलं नव्हतं की पूर परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा प्रशासनाने देखील काळजी घेतली नाही असं देखील या संपूर्ण नागरिकांचं म्हणणं आहे. अगदी याच रोपवेच्या सहाय्याने सर्वच लोक जे आहे ते आपल्याला या सहाय्याने बाहेर जातात, कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घरातच अडकून पडले असतील, कोणी लहान मुलं असतील, त्याचबरोबर वृद्ध देखील नागरिक मोठ्या प्रमाणात ह्या संपूर्ण सोसायटीमध्ये राहतात. तब्बल 250 ते 300 नागरिक ह्या संपूर्ण कॉलनीमध्ये, हुडको कॉलनीमध्ये अडकल्याचं ते सांगितलं जात आहे. जसजसं वेळ मिळेल किंवा आता पावसाने जरी तुर्तास विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे नागरिक आपल्या घरातून बाहेर पडत आहेत. अन्न, त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा ज्या वस्तू मिळतील त्या घेण्यासाठी बाहेर निघताना पाहायला मिळतात. अगदी हवामान खात्याकडून देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अगदी संपूर्ण तुम्ही आता कुठे चाललात नक्की? आम्ही ते वडापाव आणायला चाललो. रात्रपासून काय खाल्लं नाही ना, पाणी आलं तर अचानक मध्ये काय करणार. पोरायला वडापाव आणायला चाललोय. नक्कीच वडापाव घेण्यासाठी जे आहे ते बाहेर जाताना आपल्याला नागरिक पाहायला मिळतात. संपूर्ण कॉलनी जी आहे ती आपल्याला पाण्याखाली गेलेली पाहायला मिळतात. अगदी स्कूटर असेल, त्याचबरोबर सर्व वाहनं ही आपल्याला ही वाहनं जी आहे ती पाण्याखाली झालेली आहे. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. किंवा काय सांगाल, एकंदरीत पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे? काय ना, खूप पाणी जास्त झालं, खूप तारांबळ झालेली आहे. खायापियाचे वांदे झालेले आहेत, गाड्या बुडून गेल्यात, वाहून गेल्यात, काय सगळं भारताचं सामान वगैरे सगळं. लाईट देखील नाही आपण पाहू शकतो. इंटरनेट नाही, मोबाईल सेवा बंद आहे, सगळं बंद आहे. हां, सगळ्यांच्या घरात पाणी, सगळं अख्ख्या कॉलनीच्या घरात पाणी शिरलेलं आहे. तर नक्कीच आपण पाहू शकतो घरात असेल, त्या संपूर्ण घरात पाणी गेलेलं आहे. अगदी सर्वच नागरिक जे आहे ते आपल्या पहिल्या माळ्यावरती, म्हणजे अगदी 1 माळे, 2 ग्राउंड फ्लोअर असेल, पहिल्या माळ्यावरती सर्वच नागरिक जे आहेत ते जाऊन बसलेले आहेत, कारण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण पाणी, किचन असेल, बेडरूम असेल, हॉल असेल, सगळीकडे जे आहे ते पाणी गेलेलं आहे. आणि त्याचमुळे कुठेही लाईट देखील जे आहे संपूर्ण कट करण्यात आलेली, कारण शॉर्ट सर्किट लाईट देखील जी आहे ती घालवण्यात आलेली आहे. आणि याच संदर्भात आपल्यासोबत अधिक काही नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. नक्की त्यांची काय म्हणणं आहे. अगदी याच दरम्यान आपण पाहू शकतो लाईफ गार्ड जॅकेट देखील जे आहे ते घालून माणसांना किंवा वृद्ध माणसांना जे आहे ते बाहेर काढण्यात येत आहे. अगदी काय सांगाल, तुम्ही बाहेर चालत लाईफ जॅकेट काय नक्की? ॲक्च्युली भरपूर लाईफ जॅकेट दिले तर बिना होडीचे पण येतील.
थोड्या असतील तर अजून बरं आहे. आणि हे जरा थोडंसं आम्हीच परचेस करून ठेवायला पाहिजे घरात. आपण एवढं सगळं खर्च करतो, लाईफ जॅकेट वगैरे आपणच थोडंसं अगोदर, आता पुराच्या एरियात आहे म्हणल्यानंतर आपणच थोडंसं खर्च करून घेऊन ठेवायला पाहिजेत लाईफ जॅकेट. नक्कीच आपण सरकार काय करू शकणार नाही. आणि किती जरी तुम्हाला सांगितलं आणि त्यांना सांगितलं तर हे कधी होणार नाही. त्यापेक्षा आपणच आपलं लाईफ जॅकेट विकत घेऊन ठेवणे हे सगळ्यात चांगला उपाय आहे. म्हणजे नक्कीच कारण कुणावरती अवलंबून राहण्यात काय अर्थ नाही ना. नक्कीच नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की कुणावरती अवलंबून राहायचं नाही. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये एक वृद्ध महिला देखील जाताना आपल्याला पाहायला मिळते. नक्की त्यांचं काय म्हणणं आहे, नक्की काय तुम्ही किती दिवसापासून अडकले होतात, नक्की आता कुठे चाललात? मी परवापासून अडकलेलो आहे. आता बघू बाहेर गेल्यानंतर ठरवते कुठं जायचं. पण एकंदरीत पाहायला गेलं तर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाने जरी तुर्तास विश्रांती घेतली आहे म्हणून पाणी ओसरतं आहे थोडंफार. पण तुम्ही कधीपासून अडकला होतात घरात, नक्की तुमच्या घराची परिस्थिती काय? परवापासून अडकले होते. अचानक पाणी सुरू झालं, मग खालून वरती शिफ्ट करणं मुश्किल झालं कारण हा बाहेर होता मुलगा. त्यामुळे आम्ही दोघांना सगळं सामान वरती नेणं मुश्किल झालेलं होतं आणि सगळं नुकसान झालेलं आहे. नक्कीच आपण पाहू शकतो अश्रू देखील जे आहे ते अनावर होताना आपल्याला पाहायला मिळतात. आज तुम्ही आईला घेऊन बाहेर जाताय. काही करू नये ही अशी परिस्थिती निर्माण होती आणि झाल्यावरती तरी हातबल होतात. त्यानंतर आपण रडून काही फायदा नाही. लवकरात लवकर सगळ्यांनी सावधान राहावा, सतर्क राहावा. आणि सूचना अगोदर द्यायला हवी. 80 लोणावळ्यातली ही हुडको कॉलनी आहे. काही इमारतींची मिळून ही हुडको कॉलनी तयार झाली आहे. या हुडको कॉलनीमध्ये लोणावळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे काल तर कंबरभर पाणी होतं. आत्ता थोडंसं पाणी ओसरलंय, पण पाऊस जरासा जरी पडला तरी ही पाणी पातळी वाढू शकते. ग्राउंड फ्लोर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. आता थोडं पाणी ओसरलंय, त्यामुळे आता लोक खाली उतरून, म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावर अडकली होती ती लोक आता खाली उतरून आपलं जे काही उरलं सुरलेलं सामान आहे, खराब झालेलं सामान, काय वाचलंय काय गेलंय हे बघण्याचा प्रयत्न करतायत. आमचे सहकारी कृष्णा याच कंबरभर पाण्यामध्ये आत्ता आहेत. अजून म्हणजे आत्ता लोक जे जिथून बाहेर येत आहेत त्या ठिकाणी जर आतात गेलो आपण तर कंबरभर पाणी आहे. बाहेर थोडं पाय पूर्णपणे पाण्याखाली जातील एवढं पाणी आहे, म्हणजे 4 ते 5 फुटापर्यंतचं. आतमध्ये 9 फुटापर्यंतचं पाणी पसरलेलं होतं. त्यामुळे मग आपत्कालीन विभागानं आणि तिथल्या नागरिकांनी, तरुण मुलांनी एक दोरखंड बांधलेला आहे. मोठा जाडा असा दोरखंड आहे. त्या दोऱ्याच्या, त्या रॉडच्या माध्यमातून लोक आतबाहेर करतायत. काही आता जीवनावश्यक वस्तू असतील किंवा दुसरी काही व्यवस्था कुठे जाऊन करायची असेल राहण्यासाठीची, तर ते करण्याकरता सकाळी दृश्यमानता आल्यानंतर, म्हणजे काल प्रचंड पाऊस होता त्यामुळे पाणीही भरत होतं आणि दृश्यमानताही कमी होती. आता जरा सकाळच्या वेळेला लोक बाहेर पडायला लागलेली आहेत आणि ती वेगळी काही व्यवस्था करायची का, कुठे दुसरीकडे जायचं का, या पाण्यातनं बाहेर पडल्यानंतर काय करायचं नेमकं, असा सगळा व्यवस्था करण्याचा विचार करतायत.